ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पहिली धाव घेतली गेली दिगंबर माने यांच्या माध्यमातून सिंगलनं, आणि त्यानंतर मात्र मैदानावरती अक्षरशः गोलंदाजांवरती बरंच तारा पाहिलं ते रवी देवकाते यांना. डावखुरे हाताचे शैलीदार फलंदाज, यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा मानस होता. क्षेत्ररक्षक तैनात, कंप्लीट केला जातोय झेल, आणि जो फलंदाज खरं तर पहिल्या षटकामध्ये डोकेदुखी ठरत होता त्या खेळाडूला दाखवलाय तंबूचा रस्ता. रवी देवकाते बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला फलंदाज बाद. वैयक्तिक 10 धावांचं योगदान राहिलं. एक षटकार एक चौकार रवी यांच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र पाहिलं तर या खेळाडूला तग धरून मैदानावरती फलंदाजी करता आली नाही आहे. या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिलंय की जो खेळाडू मैदानावर तग धरून उभा राहतो तो खेळाडू चांगली धावसंख्या या धावफलकावरती उभारतो. नेहमीच आम्ही विविध स्पर्धांच्या माध्यमातून पाहिलं. मागील सामन्याचा जर आपण उल्लेख केला तर विकास पडळकर एका बाजूनं किल्ला लढवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, आणि जोपर्यंत संघाचा विजय साकारला जात नाही तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही हा दृढ निश्चय करून हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, ज्याच्या बॅटमधून 10 चेंडू आणि 37 धावांचं योगदान आपण पाहिलं. नवीन फलंदाज गणेश शेळके, इनॅट नंबर 3. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खरं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे, कंप्लीट केला जातोय झेल. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं राहिलंय. क्षेत्ररक्षक तैनात असताना त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला, आणि परिणामी महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी गमावली आहे. 2 बॅक टू बॅक सफलता आल्यात. रोहितचं पुनरागमन मात्र गोलंदाजीमध्ये यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. खरं तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि नंतरच्या 2 चेंडूवरती मात्र 2 बॅक टू बॅक सफलता आल्यात. याचंच नाव कमबॅक आहे. पुनरागमन करणारी गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज आहे रोहित खरात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभिजित दादा खर्जे साहेब आणि शरद जी थोरात साहेब यांचे अथक परिश्रम आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. साई स्पोर्ट्स कळंबोली आणि DDSR ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मूव्ह टू द न्यू हाईट. खरं तर हे टॅगलाईन आहे. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024ची ही दर्जेदार क्रिकेटची शृंखला आपण या ठिकाणी पाहतोय. रामदास महानवर गतवर्षीचा सर्वोत्तम खेळाडू मालिकावीर पुरस्काराचा मानकरी यावेळेस मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि दादा एडगे 11 संघाचा विचार केला तर गत वर्षीचा चॅम्पियन संघ ठरला होता. पहिल्या पर्वाचा विजेतेपद अजिंक्यपद पटकावण्याचा बहुमान मात्र या संघाने मिळवला होता, आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ॲज अ डिपेंडिंग चॅम्पियन आपला ताज राखण्याच्या प्रयत्नामध्ये हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे सिंगल आली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 38 सर्कलला चेंडू अडवला जाणार. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. या एकेरी धावेनं आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेले. धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 13 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स आणि सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर ज्या प्रकारची गोलंदाजी रोहितनं मैदानावर केली. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाहीये. तर वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळत आहेत रामा महानवर. अर्थातच रामदासजी महानवर आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. खूप मोठी जबाबदारी त्यांच्या देखील खात्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ अर्थातच दादा एडगे यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा रामा महानवर. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंबूर घाटला या परिसरामधून देखील बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बरेचसे आमचे सहकारी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चौकार आलाय. रामदास महानवर यांच्या गोलंदाजीवरती आक्रमणाचा जणू छंग बांधलाय या दोनही खेळाडूंना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिगंबर माने सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग धरून फलंदाजी करताना खरं तर संधी फारशी मिळाली नाहीये. आणि इथे जर पाहिलं तर इनॅट नंबर 4 श्रीकांत खोत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता.
लेग ब्रेक प्रतीचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं वळण घेतलं बॅटीचा इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 20 धावा. या षटकाचा विचार केला पहिल्या चेंडूवर 2, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, 3 चेंडूमध्ये मात्र 7 धावा या धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. परंतु इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का? सरळ बॅटनं चांगल्या धावा येत असताना आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा किंबहुना रिव्हर्स स्वीप माध्यमातून चेंडू खेळण्याची गरज या ठिकाणी खरं तर नव्हती. आपण म्हणतो ना की सरळ बॅटनं जर तुमच्या धावा येत असतील तर जास्तीत जास्त सरळ बॅटनं धावा उभारण्याचा मानस या ठिकाणी करा. उजव्या हाताचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर स्ट्रायकिंग एंडला आता संधी मिळते. सलामीचा फलंदाज अर्थातच दिगंबर आणि श्रीकांत खोत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता दिगंबर साडीचा. साइड लाईन वरती चेंडू आदळतोय लेग बायचा. या ठिकाणी नक्कीच इशारा होईल. षटक देखील समाप्त होतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आल्यात. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे मात्र करताना हे दोनही आघाडीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 22 धावा 22. आणि इथून थोडासा आक्रमक पवित्रा हा जरूर घ्यावा लागेल. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. गोलंदाज सागर मदने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हायवे एंड कडनं गोलंदाजी करणं दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी हे एक आव्हान असतं. कारण उजव्या हाताचा फलंदाज जर तुमच्या समोर असेल तर मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ही विकेट विशेष मदतगार साबित होताना, कारण वाऱ्याचा जो ओघ आहे तो वाऱ्याच्या ओघाची साथ देखील मिळते आणि अगदी मिस टायमिंग स्ट्रोक देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतो. आणि म्हणूनच कोणत्याही स्पर्धेमध्ये दुपारचं सत्र हे सर्वाधिक महत्त्वाचं सत्र मानलं जातं. आणि या दुपारच्या सत्रामध्ये रंगणारी ही आजची चौथी लढत आपण या मैदानावरती पाहतोय. दादा एडगे डिपेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये हा संघ दाखल झालाय. गतवर्षीचा अजिंक्यपद पटकावणारा हा संघ दादा एडगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिला चेंडू स्क्वेअर लेग पंचांचा इशारा. यस इट्स अ नो बॉल. बीमरचा या ठिकाणी चेंडू आपल्याला हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वर ज्या वेळेला तुम्ही चेंडू करणार पंच त्यावेळेला तो चेंडू बीमर घोषित करणार. एका गोलंदाजानं एका षटकामध्ये 2 बीमर चेंडू हाताळले तर त्या गोलंदाजाला मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये किंबहुना त्या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येत नाही. आणि जर का एखादा गोलंदाजाची शैली ही आक्षेपार्ह पाहायला मिळाली आणि स्क्वेअर लेग पंचांनी जर ते हेरलं तर मात्र त्या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र मुखावा लागेल. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू ड्रायव्हिंग लेंथवरती हा चेंडू होता. फुटवर्क नव्हतं. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पंचांनी पाहिलं, लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र अवांतर चेंडूचा इशारा दिलाय. एकूण धावांचा विचार केला 24 धावा धावफलकावरती आल्यात. मोठ्या फटक्यांची गरज आहे. फलंदाजी करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट केलाय. कमालीचा टायमिंग पाहायला मिळतंय. हेड्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. 6 धावा. षटकार या ठिकाणी षटकार आलाय. खरं तर फुल टॉस चेंडू होता. निमंत्रण होतं फलंदाजाला आणि हे निमंत्रण मात्र स्वीकारलंय. फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. श्रीकांत खोत ऑन स्ट्रायकिंग एंड. आणि धावांचा विचार केला तरी या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. पण त्या ठिकाणी जर आमचे काही प्रेक्षक असतील तर प्रेक्षकांना विनंती आहे की चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आणण्याची व्यवस्था आपण करावी. मॅच बॉलची वाट या ठिकाणी पाहिली जाते. काही आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, काही आमचे आयोजक त्या ठिकाणी आहेत. तर या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती आल्या आहेत. गोलंदाजच्या बोल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज आहेत सागर.
यावेळेला चांगला चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. खरं तर हलकीची अपील होती, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी, लेगबायचा इशारा येतो, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. आणि या चेंडूला मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31. 31 धावा धावफलकावरती आल्यात. दोनही खेळाडूंच्या आईसाईड आता सेट झाल्यात. इथून आक्रमण करणं या दोनही खेळाडूंसाठी गरजेचं असणार आहे, कारण संघाला जर का तुम्हाला भक्कम स्थितीमध्ये पोहोचवायचं असेल तर मात्र आक्रमक खेळ हा मैदानावरती होणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. पहिला चेंडू नो होता, त्यानंतरचा चेंडू अवंतर पाहायला मिळाला, तदनंतरच्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचा. परंतु इथे हाफ ट्रॅकर, हात खुले करण्याची संधी, आणि अशा प्रकारचे चेंडू जर का तुम्ही द्याल तर फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उचलतील. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. एकूण धावा धावफलकावरती पाहतोय 6 धावा. षटकार श्रीकांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. श्रीकांत खोत तर मल्हारी मार्तंड ओझर आणि पनवेलकर्स 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, विनर वर्सेस विनर हा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्याचा विजेता संघ ओझर 11. यावेळेला मात्र सरळ बाटा चेंडू खेळण्याचा मानस होता. आउटसाइड द ऑफस्टमचा चेंडू, कमालीचा टायमिंग पाहायला मिळालाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 4 धावा. 48 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. हल्लाबोल केला गेलाय, आक्रमण केलंय. या षटकामध्ये तब्बल 2 षटकार, 1 चौकार, 1 नो, 1 वाईड, 2 1 डॉट आणि 1 सिंगल देखील आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. तब्बल 19 धावांचं हे षटक राहिलंय. खरं तर या षटकाला मोठा बनवायचा असेल तर शेवटच्या चेंडूवरती देखील मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण हायवे एंडकडनं फेकलं जाणारं हे अंतिम षटक आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवला. डी प्रेक्षकावर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आहेत दिगंबर माने मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावांचा विचार केला तर या चौकारानं 45 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर 3 षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपलाय. मागील षटकाचा विचार केला तर 23 धावांचं हे षटक राहिलंय. चला पनवेलकर्स कॅप्टन, पनवेलकर्स 11 कॅप्टन संघाचा संघनायक आपण यायचंय, आणि मल्हारी मार्तंड ओझर संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. खरं तर मल्हारी मार्तंड ग्रुप ओझर अर्थातच शंकरजी पटकारे साहेबांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, आणि पनवेलकर्स 11 हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या दोनही संघांना आपला सुरुवातीचा सामना या ठिकाणी जिंकला, आणि या 2 विनर संघांमध्ये मात्र ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढील लढत असेल आजच्या दिवसातील 5वा सामना या मैदानावरती खेळवला जाईल. सध्या 4था सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज युवराज, स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय श्रीकांत माने आणि त्यांच्या समवेत श्रीकांत खोत आणि दिगंबर माने. 45 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक, फिरकीचा या ठिकाणी जाळं भिडण्याचा प्रयत्न, टप्पा 1 बाउन्सला हा चेंडू त्या ठिकाणी गॅदर केला जातोय. 38 सर्कलला शॉर्ट फाईन लीगला क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल मात्र धावफलकावरती आले, आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं 46 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. युवराज मोठे गोलंदाजच्या बोगल्यावरती इलायजी एंडकडनं फिरकीचं जाळं भिडण्याचा प्रयत्न इथे होतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. श्रीकांत खोत नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दिगंबर माने. याही खेळाडूकडनं नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. ॲज अ ओपनर पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. खरं तर या प्रकारची फटकेबाजी अपेक्षित असेल
परंतु एकेरी स्वरूपाचे धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. वेगानं चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला. सिंगल अटेम्प्ट मध्ये चेंडू मात्र गॅदर केला आणि अगदी क्विक रिलीज करत असताना दुसऱ्या धावेचा कुठेही मानस आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु इथे श्रीकांत जोरकस फटका लगावलाय. यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. आवाक्याच्या बाहेर चेंडू राहिलाय, परंतु वेल इन कंट्रोल चेंडूला ठेवलाय. एकेरी स्वरूपाच्या धावसंख्येवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. या एका धावेनं 49 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय फलंदाजी करणारा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अर्थातच जय मल्हार पाटण हा संघ. जय मल्हार पाटण विरुद्ध दादा एडगे 11. यावेळेला पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स इन टू द फेन्स. आणखीन एक दमदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या चौकाराबरोबरच सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. 50च्या पलीकडे धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 53 धावा. सांघिक अर्धशतक या ठिकाणी आणखीन एक जोरकस फटका लगावण्याचा मानस श्रीकांत खोत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल आली आहे दुसऱ्या धावेसाठी. थोडासा फंबल मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि त्याचा फायदा उचलला जातोय. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलाय. खेळाचा पूर्वार्ध इथे मात्र झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात या दोन धावेंच्या बरोबरीनं 55 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 56 धावांचं. 55 55 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी उभारलं जातं. या 56 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग ऐकवण्यासाठी मी थोडंसं थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जुळले जाऊयात पुन्हा एकदा दीपकजी जोरे सरांबरोबर.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो 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 चेक हॅलो 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 हॅलो. तर दोन षटकांचा वजवे खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आपण पाहतोय 24. पण दोन गडी बाद 24 ही धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय. हॅलो हॅलो चेक हॅलो. तसं 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. तर या दरम्यान पहिल्या दोन षटकांचा वजवे खेळ या ठिकाणी संपलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अभिजित अजय माने या गोलंदाजानं हाताळला गेलेलं षटक आणि या षटकामध्ये मात्र धावा आल्या फक्त आणि फक्त 4. 2 विकेट्स देखील या षटकामध्ये प्राप्त केल्या गेल्या. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 34 धावांची गरज. खरं तर प्रतिषटक 17च्या सरासरीनं आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज आपण पाहतोय दिगंबर माने. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. रामदास महानवर ओळखतोय की या मैदानावरती 12 चेंडू 34 धावांचं जर लक्ष तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र आक्रमक खेळ हा मैदानावरती करावा लागेल. कारण शेवटचं षटक हे LIG एंडकडनं असेल आणि दोनही उजव्या हाताचे फलंदाज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे जो काही धोका तुम्हाला पत्करायचा आहे तो धोका मात्र तुम्हाला याच एंडनं पत्करावा लागेल. थोडासा टेक्निकल इश्यू होता त्यामुळे आम्ही समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो नाहीये. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालं होतं. तमाम क्रीडा रसिकांचा निखळ मनोरंजन करण्यासाठी निमित्त आहे धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू होता. लपेटण्याचा प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ती ताकद लावू शकले नाहीयेत. सिंगल आली. पहिल्या दोन चेंडूंवरचा जर आपण विचार केला तर पहिल्या दोन चेंडूवरती फक्त 3 धावा आल्यात. अजूनही 31 धावांची गरज. 29 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा मानस. फसवा चेंडू आणि इथे मात्र आणखीन एक विकेट गमावली जाते. विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. प्रशांत या ठिकाणी बाद झालेत. इनॅट नंबर 4 प्रशांत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं 4थ्या क्रमांकावरती. परंतु आपल्या विकेटला या ठिकाणी योग्य न्याय देऊ शकले नाहीयेत की या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी मात्र या ठिकाणी नक्कीच करू शकले नाहीयेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा मानस आणि फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज होती. 3 धावा रामदास महानवर यांच्या बॅट मधून आपल्याला पहिल्या दोन चेंडूवरती पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स आपण पाहिलं. खरं तर रामदास महानवर पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि या सामन्याचा जर विचार केला तर दादा एडगे 11 हा संघ आपल्याला थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतो. नवीन फलंदाज सागर नरोटे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
सागर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. या षटकातील चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 विकेट्स आल्यात आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 3 धावा. इथून मात्र दादाच्या बॅटमधून आपल्याला मोठ्या फटक्यांची अपेक्षा असणार आहे. सागर स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडू शिल्लक आणि दोनही चेंडूमध्ये जर का मोठे फटके फलंदाच्या बॅटमधून आले तर मात्र वेगळा चित्र पाहायला मिळू शकतं. आणि यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय हाय अँड हँडसम सागरच्या बॅटमधून निघालेला हा दमदार षटकार. एक उंच पुरा दिप्पाळ शरीरयष्टीचा फलंदाज सागर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती सागरनं आपली उपयुक्तता या मैदानावरती सिद्ध केली आहे. षटकाराची गरज होती आणि तो मच नीडेड सिक्सर मात्र फलंदाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. या षटकारानं जणू पुन्हा एकदा डोकं काढायला सुरुवात केली आहे. परंतु गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. या ठिकाणी शेवटचा चेंडू फेकला जातोय निर्धाव. षटक समाप्त होत आहे. तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 33. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. चार फलंदाज या ठिकाणी आघाडीचे गमावले गेले. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे विजयासाठी 23 धावांची. 6 चेंडू 23 धावा. 6 बॉल 23 रन्स. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. खरं तर फिरकी गोलंदाजावरती विश्वास या ठिकाणी दर्शवला गेला आणि रामदास महानवर पहिल्या चेंडूपासून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवायचा असेल तर मात्र रामा यांना आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. सिक्स बॉल 23 रन्स रिक्वायर्स टू विन. गोलंदाज यावेळेला पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार रामदास महान वरच्या बॅटमधून येतोय. दमदार रामा महानवर ब्रँडेड षटकार. मैदान कोणतंही असो, वाऱ्याची दिशा कशाही प्रकारची असो, एकदा का रामदास महानवरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला ना तर त्या चेंडूवरती मात्र 6 धावांची मोहर असते. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 6 चेंडू 23 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. इथून जर समीकरण पाहिलं तर येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा हे विजयासाठीचं समीकरण असेल. 39 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 56 धावांचं लक्ष्य. 55 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना आपली ताकद, आपली उपयुक्तता, आपली नजाकत, आपला खेळ आणि खेळाचा दर्जा मात्र इथे दर्शवत असताना परंतु इथे फटका फसलाय. संधी निर्माण झाली आहे. यष्टीरक्षक झेलच्या खाली येतोय. कंप्लीट केला जातोय या सामन्यातील आणखीन एक महत्वपूर्ण झेल. कारण रामदास महानवर 5वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. तो दादा एडगे 11 या संघानं. 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 39 धावा. अजूनही 17 धावांची गरज. नवीन फलंदाज अभि शेळके आपल्याला मैदानाच्या अभि शिंदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर आव्हान थोडंसं कठीण आहे कारण 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. खरं तर व्हेरिएशन आपल्याला सातत्यानं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी फ्लायटेड चेंडू. आता 3 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज. 3 बॉल 70 रन्स रिक्वायर्स टू विन. सिक्सर नंबर 1 या ठिकाणावर येणार का? हो, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी.
इथे जर आपण पाहिलं तर अभि शिंदे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आले आले अभिच्या बॅटमधून मात्र मोठा फटका पाहायला मिळाला, परंतु तिथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज खरं तर झेल सुटलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील कोणत्याही प्रकारचा फलंदाजाला धोका नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. 3 चेंडू 17 धावांची गरज होती. एक चौकार एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि आता केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी आहे. एक लिगल डिलिव्हरी आणि हा सामना मात्र आपल्या खिशामध्ये टाकला जाईल. यावेळेला पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. याचबरोबर निर्धाव चेंडूची होते समाप्ती. हा सामना मात्र या ठिकाणी संपलाय आणि हा सामना जिंकलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चला पनवेलकर